खूप वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसह प्रवास करत होते. एके दिवशी ते एका गावाजवळ आले. त्या गावात एक स्त्री आली आणि रडत बुद्धांच्या पायांवर पडली. ती म्हणाली, भगवान, माझं एकच लहान बाळ होतं, पण कालच ते मरण पावलं. कृपा करून ते पुन्हा जिवंत करा. गौतम बुद्धांनी शांतपणे तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बाई, मी तुझं बाळ नक्कीच जिवंत करीन, पण त्यासाठी माझं एक काम कर. तू गावात जा आणि अशा घरातून मोहरीचे दाणे घेऊन ये जिथं आजपर्यंत कुणाचा मृत्यू झाला नाही. ती स्त्री आनंदाने गावभर धावली. प्रत्येक घरात ती गेली, पण तिला समजलं की प्रत्येक घरात कुणाचा ना कुणाचा मृत्यू झाला होता. कुणी आई, कुणी वडील, कुणी भाऊ, कुणी बहीण. संध्याकाळ झाली. ती थकून बुद्धांच्या जवळ परत आली. तिच्या चेहऱ्यावर आता शोक नव्हता, तर समजूत होती. ती म्हणाली, भगवान, मला कळलं की मृत्यू हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच. माझं दुःख माझं एकट्याचं नाही. बुद्ध शांतपणे म्हणाले, बाई, ज्याला हे सत्य उमगतं त्याचं दुःख संपतं. बोध. मृत्यू ही जीवनाची अटळ सत्यता आहे. जो या सत्याला स्वीकारतो त्याला जीवनात शांतता आणि समाधान मिळतं.